नमस्कार मित्रांनो, मला तर ओळखलंच असेल, मी प्रसन्न पगार. पण तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की मी ओंकारच्या ब्लॉगमध्ये काय करतोय. तर मी आज आणलंय ओंकारला जळगाव फिरण्यासाठी. आपण पोहोचलोय आपल्या 5व्या जिल्ह्यामध्ये जळगाव. तर आता मी जळगाव जंक्शनला आहे. मी सचखंड एक्सप्रेस पकडलेली आणि छत्रपती संभाजीनगर पासून ही ट्रेन पकडलेली आणि अराउंड 1:30ला ट्रेन आलेली. आता वाजलेत संध्याकाळचे 7. आता जळगाव जंक्शनला पण उतरू. बाहेर आपल्याला भेटणार आहे माझा कॉलेजचा फ्रेंड प्रसन्नासोबत आपण पॉडकास्ट पण केलेला डिलॉइटचा. तर प्रसन्नाच्या घरी आपण स्टे करणार आहे आणि प्रसन्नासोबत हा ब्लॉग आपण फिरणार आहे. म्हणजे तर माझ्या ट्रेनमध्ये चष्मा तुटलेला, विदाऊट चष्मा थोडं प्रॉब्लेम आहे. तर प्रसन्नासोबत मी आले इकडे ओमकार ऑप्टिक्समध्ये. बघू आपल्या चष्माचं काय होतं ते. आपल्याला आपला चष्मा नीट रिपेअर करून भेटतंय. तर आलोय आपण इकडे प्रसन्नाच्या घरी. प्रसन्न आपल्याला घ्यायला आलेला स्टेशनला. नमस्कार मित्रांनो. ओंकारच्या चष्म्याने ओंकारचं स्वागत केलेलं जळगावमध्ये. आता तुम्ही ऐकलंच असेल. आणि तो चष्माही ठीक झालेला आहे आता. हा, आपला तुटलेला चष्मा पण आता ठीक झालेला आहे. भेटला, अर्ध्या तासात भेटला ऑलमोस्ट. आता पुढच्या प्रवासासाठी अजून मजा येणार आहे. तुम्ही नक्की फॉलो करा चॅनलला आणि आपण सगळी मजा घेऊ. आता पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जळगावमध्ये प्रसन्नच्या घरी आहे आणि इकडून आपण जळगावचे काही स्पॉट्स करू आणि बघूया काय काय होते आज. आता मी प्रसन्नच्या टेरेसवर आले आणि हे बघा प्रसन्नच्या घरात हे सोलार एनर्जीचं हे लावलं, सोलार पॅनल्स. प्रसन्न याने काय काय होतं रे सोलार पॅनलने? याने इलेक्ट्रिसिटी कमी येतं, म्हणजे अगदी इलेक्ट्रिसिटी बिल 0 येतं. आणि कधी जर जास्त एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाली तर ते बिल मायनस मध्ये सुद्धा येतं. काय बोलतोस? हो, ते खूप उपयुक्त आहे. आणि जळगाव जिल्ह्यात आता मोस्टली लोकांनी सगळ्यांनी सोलर पॅनल लावले. जर तुम्ही बघू शकता प्रत्येक बिल्डिंग वर आता सोलर पॅनल लागलेलं आहे. मी पण पहिल्यांदाच बघितलं असं कुठे की सगळ्याच घरांनी, ऑलमोस्ट सगळ्या घरांनी हे सोलार पॅनल्स लावलेत. बघेल तिकडे तुम्हाला सोलार पॅनल्स दिसतील घरांच्या वर. आणि हे बघा हे समोरच्या पण घरात आहे, ह्या पण घरात आहे. ग्रीन एनर्जीला जे प्रमोट होत आहे ते खूप चांगलं आहे मला वाटतं. हा, कारण मी अजून आता माझं म्हणजे लातूरला राहतो मी, तर तिकडे असं एकदम रेअरली दिसतं असं सोलारचं हे. पण एवढ्या घरांमध्ये तर खूपच रेअर आहे. म्हणजे आता ते लांबपर्यंत एक घर आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो. त्या घरावर पण सोलार पॅनल्स दिसत आहेत. एकदम ॲक्च्युली चांगलं हे आहे म्हणजे इनिशिएटिव्ह. हे बघा हे नुक्कड वडापाव, नुक्कड स्नॅक अँड बेकर्स आहे. इथला वडापाव खूप फेमस आहे. तर खूप फेमस वडापावचं दुकान आहे इथे पाचोरा रोड आणि मोहाडी रोड यांच्या मधल्या ठिकाणी. अगदी पाव हे अगदी ताजे मिळतात आणि वडाही खूप रुचकर आहे. तर आम्ही हा वडापाव नक्की ट्राय करणार आहे. तुम्ही बघू शकता ते हा वडाचा जो शेप आहे असा थोडा लांबट आहे, जसं हॉटडॉग बोलतो ना त्या टाईप मध्ये. एक मराठमोळा हॉटडॉग म्हणता येईल याला. हे बघा हे जैन फार्म फ्रेश फूड्स आहे. त्याला जैन हिल्स पण बोलतात. एकदम भारी दिसतंय हे तसं दिसायला. इकडे काय काय भेटतं म्हणजे कशासाठी हे फेमस? हे अगदी ऑर्गॅनिक फळं फुलं. इथे स्वतः त्यांची लॅबोरेटरी आहे. ते कल्टिवेट्स करतात वेगवेगळे प्लांट. आणि आपण आता इथे जातोय जैन हिल्सच्या एका रेस्टॉरंट मध्ये. हे रेस्टॉरंट प्लस त्यांचा आउटलेट आहे. तर मध्ये काय काय वस्तू मिळतील, काय काय ऑर्गॅनिक वस्तू मिळतील ते आपण बघूया लवकर. अच्छा, मस्त आहे रे. म्हणजे इन्फ्रा कन्स्ट्रक्टर मस्त केले, डिझाईन वगैरे. बघा बाजरीचं हे आहे, मिलेट्स आहेत बेसिकली. मेथीचे पण आहेत, वेगवेगळ्या ह्याचे आहेत. ज्वार, ज्वारीचे, बाजरीचे, रागीचे. हे बघा पास्ता पण आहे ऑर्गॅनिक. हा गव्हाचा पास्ता आहे.
होल व्हीट. जसं मगाशी प्रसन्न बोलला की ते कल्टिवेट करतात, तर हे फ्रूट्स सगळे त्यांच्या लॅबमध्ये कल्टिवेट झालेले आहेत. हे कोणते हे आहे आलू बुखार. आपल्या म्हणजे आपल्या तू इथलं बघितलंय का, ते लाल रंगाचं असतं, हे थोडं असं ब्राउनिश. हां, आता आलो तर आपण गौराईमध्ये आणि इकडे आपण घेतलं एक चहाने चहा घेतला. चहासोबत आपल्याला बिस्किट्स पण आहेत आणि हा मेदूवडा आहे ऑर्डर केला. हे प्रसन्नाचे काका आहेत आणि प्रसन्नाचा भाऊ आणि आमचा सिनियर पण आहे डायरेक्टली सिनियर. आणि हा प्रसन्नाच्या काकी. आता मी इकडे नाश्ता केला बेसिकली, गौराई रेस्टॉरंट. आणि इकडे हे पण आहे, ऑर्गॅनिक गोष्टी पण मिळतात. तर तुम्ही पाचोरा रस्त्यावरून जात असाल तर तुम्ही इकडे नक्की ट्राय करा, मला खूप आवडेल. हां, चहा पिला इथला. मला चहा खूप आवडला ॲक्च्युली, कारण मी चहाचा खूप मोठा हे आहे फॅन. तर मला चहाच्या अशा टेस्ट समजतात की कोणता कसा आहे. तर इथला तर मस्तच होता आणि ॲम्बियन्स पण इथलं खूप चांगलं आहे. आणि बघा इकडे ऑर्गॅनिक फूड, जसं मगाशी बघितलं, तर इकडे तुम्ही आलात तर नाश्ता करायचा असेल किंवा जेवण तर इकडे नक्कीच येऊ शकतात. हे काही पेड प्रमोशन नाही आहे. गाडी चालली आणि हां, पिटाड रे भाऊ गाडी. अच्छा, पिटाळ म्हणजे चालली आहे, चालत फास्ट चालव. अच्छा. आणि पिटाडू नको म्हणजे फास्ट नको चालत. असं एक शब्द सांगतोय तुला. हां, आता आलोय आम्ही पद्मालयला. पद्मालय हे श्री क्षेत्र देवस्थानला. तर हे जळगाव जिल्ह्यापासून, जळगाव मेन सिटीपासून 20 किलोमीटर लांब आहे, एरंडोल तालुक्यात. आणि ह्या जागेचं वैशिष्ट्य असं आहे म्हणजे ह्या मंदिराचं की इकडे 2 गणेशाच्या मूर्ती आहेत, अमोद आणि प्रमोद, बरोबर. तर अमोद म्हणजे एका मूर्तीचं सोंडीची दिशा उजवीकडे आणि दुसऱ्या मूर्तीच्या सोंडीची दिशा डावीकडे. बघूया आपण आता आत जाऊन, आपल्याला येतं का रेकॉर्ड करता. आणि इकडच्या साईडला तुम्ही बघू शकता हे पद्म आलय म्हणतात. पद्म आलय म्हणजे या तलावात कमळाचे फुलं खूप प्रमाणात बघायला मिळतील. आता मी बॅक कॅमेराने दाखवतो तुम्हाला. हे बघा, तुम्ही बघू शकता तिकडे कमळाचे फुलं आहेत हे सगळे या साईडला, त्या पण साईडला पूर्ण एंड्सला. जळगाव जिल्ह्यातील तालुका एरंडोल येथील पद्मालय हे देवस्थान फार पुरातन देवस्थान आहे. श्री क्षेत्र गणपती मंदिर देवस्थान पद्मालय संस्थान हे अति प्राचीन पुरातन प्रसिद्ध आहे. गणेशाच्या 2.5 पीठापैकी एक श्रद्धास्थान श्री शेषनाग आणि राजेश्वरी सहस्रार्जुन महाराजांचे जप सामर्थ्य व विनंतीनुसार प्रबळ रूप धारण करून भक्तांच्या कल्याणासाठी स्वयंभू डाव्या व उजव्या सोंडेचे श्री गणेश विराजमान येथे झालेले आहे. गणेशाचं स्पंदन लहरींचा भाविकांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो असल्यामुळे भाविक जन जे जे इच्छित ते सर्व पावती असा भाविकांचा अनुभव आहे. गणेशाच्या दर्शनाने आपल्या सर्व मनोकामना येथे पूर्ण होतात. गणपतीची पण मूर्ती. काय म्हणतो ओंकार, कसं वाटतंय आता जळगावमध्ये? एकदम मस्त वाटतंय. जळगावचे लोक खूपच प्रेमळ आहेत आणि खूप काय बोलतात, एक्स्ट्रोवर्ट आहेत. एक्स्ट्रो म्हणजे स्वतःहून बोलतील तुमच्याशी आणि तुम्हाला माहिती सुद्धा देतील आणि मदत पण करतील. हे प्रसन्नाचे काका आहेत. या काकांनी पण आम्हाला खूप म्हणजे मला माहिती दिली जळगावबद्दल. आणि हा प्रसन्नाचा भाऊ धीरज. आणि यानंतर आपण एक
प्रसिद्ध ठिकाणावर जाणार आहे जिथे थोडं पौराणिक ऐतिहासिक आहे, हा जिथे महाभारताशी रिलेटेड काही घटना घडलेल्या हा आहे. ते आपण याच्यानंतर बघू लवकर. येस. सुरू आहे तिथे सुरू आहे. कुठून आले आई रांधून सांगायचं कुठून आले? ताड्यातून येलं आम्ही. कुठे नेमकं ताडा? ताडे गलापूरच्या पुढे 7 किलोमीटर पुढे. कोणत्या इयत्तेमध्ये तुम्ही सध्या 11वी शिकताय का? आम्ही 2 11वी मध्ये 10वी मध्ये. अच्छा, मी इकडे फिरायला आले का पद्मालय? पद्माला फिरायला आलो. भीमकुंड फिरायला आले. मग काय स्टोरी काय भीमकुंडाची गोष्ट काय? इथं बकासूर नावाचा राहायचा, बकासूर राक्षस. मग त्याला दररोज एक गाड्यावर भात आणि एक माणूस लागायचा खायला. मग भीमाने ठरवलं की बा त्याला एक दिवस मारायचं. मग गेले ते त्याला मारायला. मग भीमाची आणि बकासूरची खूप लढाई झाली. मग ते गाड्यावर भात पण पडलेला तिथं तुम्हाला दिसेल. आणि बकासूर पण मग लढाई खेत तिकडे गेले होते. तिकडे पण पाय उमटलेले, पण लांब आहे थोडं. मग त्यांची आणि बकासूरची आणि भीमाची लढाई झाली होती. मग दोन्ही पण मारले गेले होते. आणि ते भात वगैरे पडलेला तिथं दिसेल तुम्हाला दगडावर. भीमाचा पंजा पंजा पाय पण उमटलेला आहे. अच्छा. गुंबा आहे एक, आणि हा इकडे जो आहे तो मोठा खोल तो पाय. तू बाहेरच्या लोकांना काय सांगशील जळगाव मध्ये आल्यावर काय बघितलं पाहिजे, म्हणजे इकडे आल्यावर कुठे फिरलं पाहिजे बाहेरच्या लोकांना? ठिकाणं कोणकोणती जर आहेत मुंबई पुण्यावरून इकडे आल्यावर हे पद्मालय पण भारी आहे. जानेवारी मध्ये 2 तारखेला इथं मायजी मध्ये पण बँड असतात. तिथं पण 3 देव मामलेदार आणि दीपक बँड असा राहतच. आणि गैर पब्लिक जास्त देखाले असं ना आजूबाजून खेळ. आता ताडे, एरंडोल, गलापूर, तडई, अजून बातकडं, अंतुर्ली गैरा अजून जातात देखाले. जत्रा बी बरं जानेवारी 12 दिवस जत्रा असते. तड बी देखासारखं राहत. माझी मान मंदिर अजून श्रावण महिना मग आता बेस आमनी गावून दिंडी पद्मालयले 8 येतच. त्यात जेवण राहत मंदिर आहे पद्मालय तटे. तिकडे जेवण राहत आणि इकडे येतच मग आम्ही फिरायले असं दोस्त आता तुम्ही कसे आलेत गावावरून? ट्रॅक्टर ना 2 ट्रॅक्टर. आम्ही आज दिसून 2 जण गाडीसले ट्रॅक्टर थोडा आमले उशीर गेला, टाइम लाग गया म्हणून. नाव काय तुझं? नाव नाही सांगितलंस. नाव माझं शरद पाटील. शरद पाटील. तुझा? दर्शन देणे सोनाने. गौरव भगवान पाटील. अच्छा, भाऊ आहेत का तुम्ही दोघं? नाही, मित्र आहे. अच्छा, एका गावातले, एका गल्लीतले पण. मगाशीचे जे मुलं मित्र आपले जे सांगत होते भीमाचा पाय जो हे भीमकुंड आहे, आणि हा ही जे दिसतंय तुम्हाला हा शेप हा पाय आहे भीमाचा. आणि इकडे जे असे दिसत आहेत हे वाईट वाईट गोष्टी त्याला तांदळाचे शीत बोलले जातात. त्याकडे बरेच पर्यटक आलेत तसं बघायला गेलं तर. इकडे पाणी आहे त्याच्यामध्ये.